INDTV न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी INDTV न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा। नमस्कार, मी मनोज बिरारी। INDTV न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। म्हसावद ते टवळाई या रस्त्यावर आहोत। पूल आहे किंवा ही फरशी आहे का नाल्यावरची, ही पूर्णतः ढासळलेली आहे, पूर्ण वाहून गेलेली आहे। यामध्ये अर्धा रस्ता, या रस्त्याचे दोन भाग झालेले आहेत। अर्धा रस्ता हा पूर्णतः पाण्यासोबत वाहून गेलेला आहे। त्रास होतो। काय झालं ह्या रस्त्यामध्ये? हा जो फरशी आहे याला काय झालंय? तुटून गेलेली आहे। मग त्याच्यामुळे बस येते का इकडे? नाही, बस नाही येत। मग तुला बस येत नाही म्हणून पायी जावं लागतं का? आमच्या गावाची फरशी 2 ते 2.5 महिन्यापासून तुटलेली आहे आणि आमच्या गावात बस येत नाही, म्हणून त्यांना पोचवायला जावा लागतो। आणि एखाद्या वेळेस आम्ही घरी नसल्याने आम्ही कुठं निघून गेलो तर मुलं पायी पायी चालत येतात। तर सरकारने दखल घ्यावी आणि ही फरशी लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि म्हणजे मुलांना सोयीस्कर होईल बस यायला। नमस्कार, मी मनोज बिरारी। INDTV न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण म्हसावद ते टवळाई या रस्त्यावर आहोत आणि या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याचं काम सुरू आहे आणि या कामादरम्यान हा जो आपण पाहत आहात, माझ्या मागे आपण बघत आहात, हा जो पूल आहे किंवा ही फरशी आहे का नाल्यावरची, ही पूर्णतः ढासळलेली आहे, पूर्ण वाहून गेलेली आहे। यामध्ये अर्धा रस्ता, या रस्त्याचे दोन भाग झालेले आहेत। अर्धा रस्ता हा पूर्णतः पाण्यासोबत वाहून गेलेला आहे। आपण पाहत आहोत अतिशय बिकट परिस्थिती या टवळाई गावाकडे किंवा आंबापूर, गणोर, टवळाई या गावांना जोडणारा हा रस्ता आहे। म्हसावदकडून येणाऱ्या या रस्त्यावरती बहुतेक वेळा वाहतूक चांगली वाहतूक असते। या ठिकाणी वर्दळीची वाहतूक आहे आणि मुख्य गावाला जोडणारा रस्ता असल्याकारणाने या ठिकाणाहून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते। यामध्ये जे शाळेचे विद्यार्थी आहेत, जवळजवळ 200-250 शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते रोज म्हसावद या गावी अपडाऊन करतात। म्हसावद येथील विद्यालयांमध्ये शिकतात, शाळांमध्ये शिकतात आणि त्यांना येण्यासाठी या ठिकाणी एसटी ही बंद करण्यात आलेली आहे। कारण या ठिकाणाहून एसटी जाताना जर अपघात झाला तर याची जबाबदारी कोण घेईल, म्हणून एसटी विभागाकडून एसटी ही बंद करण्यात आली आहे आणि याचा परिणाम येथील शाळेच्या विद्यार्थ्यांवर होत आहे की त्यांना शाळेत जायला वेळ होते, त्यांना अभ्यास बुडतोय त्यांचा। काय सांगाल दादा, तुम्ही या ठिकाणाहून रोज ये-जा करतात, काय अडचण काय तुम्हाला? अडचण असं आहे सर की या गावामध्ये म्हसावद ते टवळाई कमीत कमी 250 मुलं कुबेर हायस्कूल, बाबा हायस्कूलमध्ये शिकतात। त्यांना येण्या जाण्यासाठी कुठलाही पर्याय नाही आहे। अगोदर ते एस टीने जात होते, एस टी महामंडळाने एस टी बंद केली, आता ते पायी जाते। पायी आल्यानंतर त्यांना किती त्रास होतो आहे हे त्यांनाच माहिती आहे। अगोदर या टवळाई, आंबापूर, गणोरमध्ये किती गर्भवती महिला आहेत, यांनाही बिचाऱ्यांना किती त्रास होतो आहे जाण्यासाठी। ते ॲपे रिक्षा मागवतात, त्यांना मूल्य ते देतात 400-500 रुपये, तेव्हा ते म्हसावद गावात घेऊन जातात। म्हसावद गावामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे म्हणून तिथे जावं लागतं आहे आणि या रस्त्यामुळे एस टी महामंडळाने डायरेक्ट बंद केल्यामुळे हे मुलांना, गर्भवती महिलांना, हा इतर म्हातारा किंवा तरुण मनुष्यांना यायला मार्ग नाही आहे। ते रिक्षा भेटते किंवा नाही भेटते, रिक्षावाला काय सांगतो, भाऊ रस्ता खराब आहे, आम्ही येऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला घेऊ जाऊ शकत नाही। हे धन्यवाद, मी माझ्याकडून बोलतो आहे, किरण गवळे, राहणार टवळाई। धन्यवाद।
अतिशय अडचणीची समस्या यांनी मांडलेली आहे आणि या सोबतच टवळाई गावचे सरपंच आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, आपल्यासमोर ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. एकीकडे तालुक्यामध्ये बिबट्यांनी थैमान घातलेला आहे. हा पूर्ण परिसर शेत शिवाराचा असल्याकारणाने ऊस आणि केळी या भागामध्ये जास्त प्रमाणात पेरली गेलेली आहे. त्यामध्ये रस्त्याची असुविधा आहे. काय सांगाल याबाबतीत? माझी एकच विनंती आहे सर, लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून द्यावा व विद्यार्थ्यांना शाळेत जायला कुठलाही अडचण निर्माण होणार नाही अशी अपेक्षा बाळगतो, अशी मागणी करतो प्रशासनाकडे. तर लवकरात लवकर ही अडचण आमची दूर करावं. सरपंचाच्या नात्याने व ग्रामस्थ गावाच्या वतीने विनंतीपूर्वक करतो. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही तक्रार केली का? हो सर, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जगतापराव साहेब आहे, त्यांच्याकडे मी 2-3दा स्वतः व्हिजिट केलेले आहे. साहेबांनी सांगितलं कॉन्ट्रॅक्टदारला सांगतो परत मी मोबाईलवरून फोनही केलं. त्यांनी हो सांगत हे सांगून 15-20 दिवस झाले तरी काय रस्त्याचं काम व फरशी पुलाचं काम केलेलं नाही. कोणत्या ठेकेदाराने हे काम घेतले? ड्रीम कॉन्ट्रॅक्शन नंदुरबार सर. याबाबत त्यांना तुम्ही अवगत केलं का? हो, अवगत केलेलं आहे सर. काय म्हटलं, काय बोललं? उद्या परवा करून 1-2 महिने निघून गेलेले साहेब. हे जे रस्त्याचं काम चालू आहे किंवा होत आहे ते समाधानकारक आहे का? नाही सर, समाधानकारक तर नाही आहे सर. बरोबर. कसं होतंय रस्त्याचं काम? कसं होतंय? रस्त्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचे होते सर. असं? हो सर. याबाबत आपण तक्रार केली मग वरिष्ठ? तक्रार बांधकाम विभागाला सांगितले सर, कारण किती प्रोसिजर असते बांधकाम विभागाला आधी कळवावं लागतं ना. जगतापराव साहेब म्हणून आम्ही तक्रार दिलेली आहे. त्यांच्याकडनं काही ॲक्शन घेण्यात आली का? त्यांच्याकडनं मी इस्टिमेटही मागितलं सर. साहेब उद्या देतो परवा देव करून 15 दिवस काढून दिलेले आहेत. हो सर. देत नाहीत म्हणजे माहिती देत नाही? माहिती नाही देत. अतिशय गंभीर आरोप या ठिकाणी सार्वजनिक विभागावरती करण्यात आलेले आहेत. जे अधिकारी आहेत सार्वजनिक विभागाचे, ज्यांच्या क्षेत्रामध्ये हा भाग येतो, त्यांनी गावच्या सरपंचांनासुद्धा माहिती देण्यास नकार दिलेला आहे. म्हणजे माहिती न देणे की माहिती मागितल्यानंतर माहिती देण्यास ते टाळाटाळ करीत आहेत. या रस्त्यावरती आहोत आणि या ठिकाणची जी फरशी वाहून गेली आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी, शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. त्यांना आपण विचारूया. बेटा, नाव सांग तुझं? राजेश्वरी नैनिदास बागले. कोणत्या शाळेत शिकते बेटा तू? कुबेर. ह्या रस्त्याने तुला जावं लागतं शाळेला? हो. काय अडचणी आता तुझ्या ह्या रस्त्यामध्ये? पायी जातात म्हणून त्रास होतो. काय झालं ह्या रस्त्यामध्ये? हा जो फरशी आहे याला काय झालंय? तुटून गेलेली आहे. मग त्याच्यामुळे बस येते का इकडे? नाही, बस नाही येत. मग तुला बस येत नाही म्हणून पायी जावं लागतं का? हो. आणखीन आपल्यासोबत पालक आहेत, विद्यार्थ्यांचे पालक आहेत, जे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी जात येत असतात. काय सांगाल? नमस्कार, मी बागले नगीनदास रामसिंग टवळाई. माझे मुलं इथून टवळाईहून मसावदला शिकायला जातात. आमच्या गावाची फरशी 2 ते 2.5 महिन्यापासून तुटलेली आहे आणि आमच्या गावात बस येत नाही म्हणून त्यांना पोचवायला जावा लागतो. आणि एखाद्या वेळेस आम्ही घरी नसल्याने आम्ही कुठं निघून गेलो तर मुलं पायी चालत येतात. तर सरकारने दखल घ्यावी आणि ही फरशी लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि म्हणजे मुलांना सोयीस्कर होईल बस यायला. धन्यवाद. गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून ही लहान लेकरं आपण पाहत आहात. कोणी पहिलीत आहे, कोणी दुसरीत आहे, कोणी 5वीत आहे, अशा वेगवेगळ्या वर्गांमध्ये शिकणारी ही मुलं, तशीच कॉलेजची मुलं रोज पायी शाळेमध्ये जाण्यासाठी धडपडत आहेत. परिणामी त्यांना फरशी पूल तुटल्यामुळे, बस बंद झाल्यामुळे पायी जावं लागतंय. प्रशासनाची ही चूक लक्षात घेऊन लवकरात लवकर आम्हाला रस्ता बनवून द्यावा अशी मागणी या ठिकाणी होत आहे. ज्या ठेकेदाराने हा रस्ता बनवलेला आहे किंवा बनवत आहे तो ठेकेदार 2-2.5 महिन्यांपासून या ठिकाणी वेळकाढूपणा करत आहे. परिणामी जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. हा रस्ता जो आहे मोठ्या प्रमाणावर शेत शिवाराचा आहे. या रस्त्यामध्ये
ऊसाची शेती आहे, केळीचे बागा आहेत आणि एकांत जरी वर्दळ असली तरी बऱ्याच वेळा एकांत असतो आणि अशा एकांतामधून ह्या लहान लहान मुलांना पायी यावं लागतं. परिणामी परिसरामध्ये बिबट्यांचं वाढलेलं प्रमाण, बंद झालेली एसटी आणि पालकांना काही वेळेस वेळ न मिळणं या अडचणींमुळे या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे. तसंच बदलापूरची जी घटना घडलेली आहे तशी घटनेची पुनरावृत्ती इकडे होऊ नये अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. कारण ही लहान चिमुरडे आहेत, त्यांना कोणी आमिष दिलं, कुठे काही घटना घडली तर यांना कळत नसतं. या गोष्टी त्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहेत आणि अशा दुर्घटना होण्याची शक्यता आहे. म्हणून या बालकांसाठी तरी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात यावे अशी विनंती पालकांमार्फत यावेळेस करण्यात आलेली आहे. आई आपल्यासोबत आहे की जिला रोज त्यांना घ्यायला यावं लागतं आणि काय अडचणी आहेत, काय सांगाल ताई, तुम्हाला काय काय अडचणी आहेत? 5 वाजता शाळा सुटना तर इस्लामपूरला 4 वाजता तहा सोडे देत तहारी पाय येत पोरे. आणि ह्या रस्त्याने काय तुम्हाला, या रस्त्याने तर बसच येत नाहीये ना? नाही, मग रस्ता खराब आहे, फडशी फुटलेली.